नमस्कार. आज राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या वतीने मी बीड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्याने ही आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आहे. तर बसण्याचं कारण की आपल्या बीड शहरमध्ये, बीड जिल्ह्यामध्ये बांधकाम विभागामध्ये जे मजदूर आहेत, जे काम करत आहेत, त्यांची जी नोंदणी शासन दरबारी करायची असते, ती शासन दरबारी नोंदणी जर समजा नोंदणी शासन दरबारी करायला गेल्यानंतर तिथले अधिकारी म्हणतात तुम्ही बाहेरून ऑनलाईन करून घ्या. तर बाहेरून ऑनलाईन करायचं म्हणलं तर जवळजवळ 1000 ते 1500 रुपये लागतात. 1000 ते 1500 रुपये लागत असताना व बांधकाम मजुराला काम सोडून तिथं लाईनला उभं राहावं लागतं. आणि 1500 रुपये म्हणजे ही जी भ्रष्टाचार चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये. आम्ही विचारणा केली असता ऑफिसला, तर ती म्हणले आमच्याकडं नाही, आम्ही आमच्याकडची यांची आम्ही नोंदणी करून घेतो. पण तिथं ऑफिसला गेल्यानंतर ती नोंदणी करून घेत नाही, तर बाहेर पाठवतात ऑनलाईन. त्यासाठी आम्ही ही ठिय्या आंदोलन करतो. आणि आम्ही आणखीन एक जे आमच्या मागण्या आहेत की आजपर्यंत जी 3 वर्षामध्ये जी नोंदणी झाली ती तुम्ही सर्वसमावेश करा, जेणेकरून किती आणि कुणाला फायदा भेटला. त्याच्यामध्ये जी शासनाच्या योजना आहे, जे आतापर्यंत ज्यांनी कुठेही कामाला जात नाहीत, कुठेही कामगार नाहीत बांधकाम, अशांनाच लाभ भेटलेला आहे. आणि जे ओरिजिनल काम करतात त्यांना लाभ मिळत नाही. त्यासाठी आम्ही इंटकच्या वतीने व आमच्या सहकार्याच्या वतीने आम्ही इथं ठिय्या आंदोलन करतो. आणि ठिय्या आंदोलन हे जे आहे, जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबाच्या दारातून आम्ही उठणार नाहीत. जय हिंद, जय महाराष्ट्र.